श्री स्वामी समर्थ। तर आज इथे आपल्याला बनवायचे आहे गावरान पद्धतीने केलेली सांडग्याची भाजी। अशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही, किती सुंदर अशी सुक्की ही सांडग्याची भाजी बनवलेली आहे। मिक्स डाळीचे सांडगे त्याची ही भाजी आहे। तर ही भाजी तुम्हाला मी आज रेसिपी मध्ये दाखवणार आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। ताक आणि भाकरी खूप सुंदर लागते। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सांडग्याची भाजी करण्याकरिता 2 वाट्या सांडगे घेतलेले आहेत मी। मिक्स डाळीचे सांडगे आहेत आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेल्या। हे साहित्य मी तुम्हाला दाखवलंय। पुढचं साहित्य मी तुम्हाला भाजी बनवताना दाखवणार आहे। गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्याच्यात आपल्याला हे सांडगे भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून घेऊया। या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता हे सांडगे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे। चमच्याने सतत हलवत राहायचं आणि खरपूस असे सांडगे भाजून घ्यायचे। गॅस मिडियम टू लो ठेवून सांडगे भाजून घ्यायचे। तुम्ही असे ठेवलं तर थोडंसं चिटकलं जाईल, म्हणून असं सतत हलवून हे आपल्याला भाजून घ्यायचे। सांडगे 1 ते 2 मिनिटं मी छान खरपूस असं भाजून घेतलेले आहेत। हे सांडगे बघा अशा पद्धतीने छान भाजलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पाहू शकता आम्ही इथे भाजलेले सांडगे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। सांडगे भाजणे याच्यासाठी आहे की भाजी लवकर शिजल्या जाते, म्हणून सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे असतात। आता हे बाजूला ठेवून आपण सांडग्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया। याच कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। कढई गरम असल्यामुळे तेल छान तापले जातं। कमी गॅस करून घ्यायचा आता आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं। जिरे मोहरी छान भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कट केलेला लसूण टाकणार आहे मी। तर तुम्ही पाहिजे असेल तर वाटून घेऊ शकता। आता हे लसूण टाकून दिलं मी। असं कट केलेलं लसूण सांडग्याच्या भाजीत टाकलं ना खूप छान चव येते। थोडासा कढीपत्ता टाकूया। लगेच आता कांदा टाकून घ्यायचा। बारीक चिरलेला कांदा आहे। जरा जास्त कांदा टाकला ना सांडग्याची भाजी खूप छान लागते। कांदा आता तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा असा छान भाजत आलेला आहे। त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। आता इथे मी 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचा। टोमॅटो पण छान असा नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। खूप सुंदर भाजी लागते ही भाकरीसोबत। भाकरी आणि ताक खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून पहा। तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो पण छान भाजून झालेला आहे। आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊया। गॅस कमी करायचा। 1 छोटा चमचा लाल तिखट टाकूया। 1 छोटा चमचा काळा मसाला घरचा। कांदा लसूण मसाला तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता सगळं। हळद, मीठ हे सांडग्यामध्ये पण असतं, तुम्ही बघून टाका मीठ। आता हे मसाले भाजून घेऊया तेलामध्ये। एकदम सोप्या पद्धतीने ही सांडग्याची भाजी आहे। नुसता काळा मसाला पण वापरू शकता तुम्ही। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही नुसतं काळं तिखट वापरलं तरी चालेल। काळं तिखट बी नसेल तरी लाल तिखट तेलामध्ये टाकून द्यायचं। छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मसाले भाजून झालेले आहेत। आता आपण भाजलेले सांडगे आहेत ना ते टाकून घेऊया मसाल्यामध्ये। आता हे सांडगे टाकून घ्यायचे। तर व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। परतून घेऊया आता असं तेलामध्ये थोडंसं। इथे तेलामध्ये छान सांडगे मी परतून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकणार आहे। थंड टाकू नका, थोडंसं कोमट असेल तरी चालेल। इथं मी बाजूच्या गॅसवर एका छोट्याशा कुंड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते टाकून घ्यायचंय। जर जास्त रस्सा पाहिजे असेल ना तर थोडंसं तुम्ही जास्त टाकू शकता। गॅस कमी करून हे 5 ते 6 मिनिटं आपल्याला अशी झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे छानपैकी। 4 मिनिटं झालेली आहेत। थोडंसं झाकण काढूया। जो भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला ना तो टाकून घेऊया। साधारण अर्धी वाटी आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं।
भाजी अर्धी शिजून झालेली आहे आपली. 1-2 मिनिटं आणखी शिजून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर. म्हणजे कोथिंबीरचा अर्क जो असतो ना ते भाजीमध्ये उतरतो छान. आता ह्या भाजीला आपण झाकण ठेवून आणखीन 2 मिनिटं शिजून घेऊया. आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण कोथिंबीर टाकून 2 मिनिटं शिजून घेतली भाजी. मस्त आपली भाजी तयार आहे ही. बघा ही सुकी भाजी. जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल ना तर पाणी तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता. आता ही भाजी छान शिजून झालेली आहे. असं हाताने दाबून बघायचं. भाजी छान शिजलेली आहे. गॅस बंद करून घेते इथं मी. आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून. बघा ही सुंदर अशी सांडग्याची भाजी रेडी आहे. बघा किती सुंदर आहे. नक्की करून पहा. धन्यवाद.